हॅलो एव्हरीवन. तर कॅप्शनवरून तुम्हाला कळलंच असेल आजचा ब्लॉग कसला आहे ते. तर आज मी मस्त न्यू ड्रेस घालून रेडी झाली, कारण आज आहे महाशिवरात्री आणि मी मस्त उपवास धरलेला आहे. म्हणून अहोंनी आणि मी ठरवलं की कुठेतरी शिवमंदिरात जायचं दर्शन घ्यायला. तर इकडे आता आम्ही रेडी होऊन निघालेलो आहे बनवटी जाण्यासाठी. तिकडे आहे एक शिवमंदिर, अमृतेश्वर शिवमंदिर. तर इकडे आता आम्ही निघालेलो आहे रस्त्याने. तर फायनली आम्ही इकडे पोचलेलो आहोत. इकडे वाव, खूप छान असा नजारा इकडे दिसतोय. इथूनच दिसतंय की यात्रा भरलेली तिथे आणि मंदिराचा व्ह्यू पण खूप छान दिसतोय. तर फायनली आम्ही अमृतेश्वर गोमुख संस्थान मंदिर बनवटी येथे पोचलेले. पाचोऱ्यापासून 20 किलोमीटर अंतरावरच हे मंदिर आहे. तर या ठिकाणी खूप छान अशी यात्रा भरलेली आपल्याला दिसते. मस्त व्ह्यू आहे मंदिराचा. तर तिथे आता आम्ही पोचलोय आणि विचार करतोय की गाडी कुठे पार्क करायची बघतोय. आणि हे मंदिर आहे ते हिवरा नदीच्या काठी वसलेलं आहे. नदीतच जाण्याचा इथून रस्ता आहे. गाडी पार्क केल्यानंतर इकडे आम्ही घेतले पूजेचे साहित्य, बेलपत्री, फुलं आणि काही दुर्वा वगैरे. इकडे साहित्य घेऊन आम्ही आलोय मंदिरात. तर हे आहे मंदिराचा फायनल व्ह्यू. तर खूप छान वाटतं या मंदिरात आल्यावर. अगदी प्रसन्न असं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे आणि खूप छान सजावट इथे केलेली आहे मंदिराची. तर गाईस, अमृतेश्वर मंदिराचं खास वैशिष्ट्य असं आहे की या मंदिराचे 2 भाग आहेत, एक गर्भगृह आणि एक सभागृह. तर हे जे बाहेरचं दिसतंय तुम्हाला सजावट केलेलं, तर हे आहे सभागृह. आणि आज यात्रेमुळे इथल्या सभागृहाची खूप छान अशी सजावट केली आहे. तसेच इथे आहे एक महुजी महाराजांचं मंदिर. साईडला एक छान असं तुळशी वृंदावन आहे. त्यानंतर इकडे हा त्रिशूल आहे आणि इथे ते स्मारक आहे मौजी महाराजांचं. त्यानंतर मग इकडे आम्ही आता आलोय नंदीचं दर्शन घेण्यासाठी. खूप छान अशी इथे नंदीची मूर्ती आहे. धारीकुंड इथून या मूर्तीचा दगड आणलेला आहे आणि ही मूर्ती बनवलेली आहे. तर त्यानंतर आम्ही गेलो शिवमंदिरात. तिथे पूजा वगैरे केली. खूप छान असं वाटत होतं या मंदिरात. तर हे जे शिवमंदिराचा हा जो भाग आहे याला गर्भगृह असं म्हणतात. तर या गर्भगृहाची उंची सुमारे 25 फुटापर्यंत आहे. तर खूप छान असा हा मंदिराचा व्ह्यू आहे. त्यानंतर आम्ही लगेच गेलो साईडला शनी मंदिरात. मी तर नाही गेली, अहो गेले, कारण लेडीज तिथे जात नाही. अहोंनी तिथे गेल्यावर मस्त दर्शन वगैरे घेतलं शनी महाराजांचं, पूजा वगैरे केली. त्यानंतर आम्ही निघालो गोमुख दर्शनासाठी. गोमुख तीर्थ हे अमृतेश्वर मंदिराचं एक खास वैशिष्ट्य आहे. तर असं म्हणतात इथे 12ही महिने तीर्थदार चालूच असते. तर ही तीर्थदार वटवृक्षाच्या खालून येणारे तीर्थदार आहे. त्यानंतर मी पण इथे गेली मस्त अनुभव घेण्यासाठी. तिथे मी मस्त हातपाय धुतले आणि डोळ्यांना पाणी वगैरे लावून घेतलं. तर ही तीर्थधार गाईच्या मुखातून येत होती. आणि हा आहे हिवरा नदीचा परिसर. त्यानंतर इकडे चालू होती आज महाशिवरात्री निमित्त पूजा. तिकडे आम्ही पण जाऊन मस्त पूजा केली. त्यानंतर मग असा गेला आमचा आजचा दिवस. तर श्रावण महिन्यात किंवा छोटीशी ट्रिप तुम्हाला जर इथे तुम्ही प्लॅन करू शकत असाल तर नक्की करा. हे ठिकाण खूप छान आहे. आणि आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.